तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस माझ्यासाठी खूप बिझी होता, कारण आज मम्मीला शेतात जायचं होतं आणि त्यामुळे घरातली जवळजवळ सगळी कामं माझ्यावर आली होती। सकाळी उठल्यावर आधी विचार करत होते की आज खूप कामं आहे। नंतर मी सगळ्यात अगोदर आतरून वगैरे काढून घेतले, कारण घरातली कामं दिसायला छोटी दिसतात पण करायला खूप वेळ लागतो। पण लगेच मनात आलं की मम्मी रोज हे सगळं करते, मग आज आपणही प्रयत्न करूया। मम्मी रोज सकाळी खूप लवकर उठते। ती आधी घर साफ करते, नंतर स्वयंपाक करते आणि सगळ्याची काळजी घेते। त्यानंतरही ती शेतात काम करते। हे सगळं करताना ती कधीच तक्रार करत नाही। आज मंगळवार होता। मंगळवार म्हणजे आमच्या गावात बाजार भरतो, त्यामुळे घरात खूप सारा ताजा भाजीपाला आणलेला होता। पालक, मिरच्या, फ्लावर आणि कांद्याची पात अशा वेगवेगळ्या भाज्या आणल्या होत्या। मंगळवारचा बाजार म्हणजे आमच्या गावात खूप मजा असते। सगळीकडे लोकांची गर्दी असते। प्रत्येकजण आपापल्या घरासाठी आठवड्याचा भाजीपाला घेत असतात। ताज्या भाज्या पाहिल्या की मनाला खूप आनंद वाटतो। मग मी ठरवलं की आधी फ्रीज साफ करायचं, कारण फ्रीज स्वच्छ असेल तर भाजीपाला जास्त दिवस टिकतो। मी फ्रीज पूर्ण पुसून घेतलं। कधी आपण फ्रीजमध्ये खूप वस्तू ठेवतो, पण त्याला साफ करायला वेळ मिळत नाही। फ्रीज साफ केल्यावर खूप छान वाटतं। घर स्वच्छ असेल तर मनालाही खूप समाधान मिळतो। यानंतर मी सगळ्या भाज्या नीट लावून ठेवल्या। पालक, मिरच्या, कांद्याची पात, बाकीच्या भाज्या वेगळ्या ठेवल्या। असं नीट ठेवलं हे की नंतर स्वयंपाक करताना सगळं पटकन मिळेल। मी भाज्या कपड्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्या। असं केलं की भाज्या जास्त दिवस फ्रेश राहतात। घरातल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। हे सगळं झाल्यावर मी स्वयंपाकाला सुरुवात केली। आज मी वरण भात, चपाती, अंड्याची पोळी आणि भाजी बनवली होती। हे सगळं झाल्यावर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि स्वयंपाक करताना सुरुवातीला थोडं अवघड वाटत होतं, पण हळूहळू सगळं नीट झालं। भाजीचा आणि गरम चपातीचा छान वास घरात पसरला होता। चपाती करताना मला मम्मीची आठवण आली, कारण ती रोज खूप छान चपात्या बनवते। खरं सांगायचं तर आईच्या हातच्या जेवणाची चव वेगळीच असते। आज मी थोडा स्वयंपाक केला तेव्हा मला जाणवलं की मम्मी रोज किती मेहनत करते। मम्मी घर आणि शेत दोन्हीही सांभाळते, उन्हात पावसात काम करते, तरीही ती घरी आल्यावर सगळ्यासाठी स्वयंपाक करते। आई खरंच खूप मजबूत असते। ती स्वतः थकलेली असली तरी आधी घरच्यांचा विचार करते। कधी आपण आईच्या कष्टाकडे लक्ष देत नाही, पण जेव्हा आपण स्वतः ती कामं करतो तेव्हा कळतं की आई किती मेहनत करते। आज मी सगळी कामं केली आणि शेवटी खूप समाधान वाटलं, कारण आपल्या कुटुंबासाठी काहीतरी केल्यावर मनाला खूप आनंद मिळतो। सगळा स्वयंपाक झाल्यावर घरच्यांनी जेवण केलं। सगळ्यांना जेवण आवडलं तेव्हा मनाला खूप आनंद झाला। सगळं काम झाल्यावर थोडा वेळ बसून विचार करत होते की आई खरंच आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची असते। मित्रांनो, आपल्या आई वडिलांसाठी थोडी मदत केली तरी त्यांना खूप आनंद होतो। त्यामुळे शक्य असेल तेव्हा घरातल्या कामात नक्की मदत करा। आई वडिलाचे कष्ट कधीच विसरू नका। तर मित्रांनो, आजचा माझा दिवस असा गेला। तुमचाही दिवस कसा गेला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला तुमची आई खूप आवडत असेल तर कमेंटमध्ये माझी आई माझी ताकद आहे नक्की असं लिहा।